झाडाची प्रुनिंग काही काळ रिकव्हरी मोडमध्ये जाते. यावेळेस रोप खूप वेगाने नवीन वाढ घेते किंवा कधी शॉकमध्ये जाऊन वाढ थांबतेच. फरक फक्त एवढा, छाटणीनंतर तुम्ही काय देता आणि कधी देता. तर थंडीमध्ये आपल्या प्लॅन्टचे जे आहेत ना ते डोरमन्सीमध्ये जातात, वाढ थांबते, फुलं येत नाहीत, नवीन फांद्या येत नाहीत. तर जानेवारी फेब्रुवारी हा महिना थंडी कमी करून थोडासा जास्तीचा सूर्यप्रकाश पडण्याचे संकेत असतात आणि यामध्ये तुम्ही छानपैकी झाडाची छाटणी करू शकतात. तर छाटणी करणे फारच योग्य आहे, पण छाटणी केल्यानंतरही तुम्ही त्या झाडांसाठी काय काय खते देऊ शकता किंवा कुठले खते द्यायचे नाहीत याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर ओम साईराम, तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा. तर छाटणीनंतर रोपांच्या आत काय घडते? मुळे सक्रिय होतात, नवीन पेशी तयार होतात, हार्मोन्सचे संतुलन बदलते, नवीन फांद्यासाठी ऊर्जा तयार होते. म्हणजे रोपाला अन्न हवे असते, पण चुकीचे अन्न चुकीच्या वेळी दिले तर नुकसान होते. पहिली चूक म्हणजे लगेच जास्त जड खतं देऊ नका. छाटणीनंतर लगेच बरेच लोक शेणखत, वर्मी कंपोस्ट, मोहरी पेंट, केमिकल खत यामुळे रोपं जे आहेत ना आपले ते शॉकमध्ये जातात. त्यामुळे छाटणीनंतर आधी प्लॅन्टला रिकव्हरी होऊ द्या, थोडी वाढ होऊ द्या आणि मगच तुम्ही स्टेप बाय स्टेप झाडांना खते द्या. तर या काळात तुम्ही सगळ्यात आधी हलके पाणी, सौम्य सूर्यप्रकाश, तणावमुक्त वातावरण आणि खत आणि टॉनिक अजिबात देऊ नका. स्टेप 2, छाटणीनंतर 3 ते 5 दिवसांनी सर्व एकत्र नाही, एक एक स्टेप बाय स्टेप द्या. मातीमध्ये मायक्रोब सक्रिय होतात. त्याच्यानंतर मुळांना वाढ सुरू करा. त्याच्यानंतर ताक प्लस पाणी, मुळांना हलका बूस्ट होते. एकाच वेळी एकच लिक्विड द्या. त्याचबरोबर साधारणतः छाटणीनंतर 6 ते 7 दिवसांनी त्याचा फायदा असा होतो की नवीन मुळे मजबूत होतात. शॉकमध्ये जर प्लॅन्ट गेलेलं असेल तर ते बाहेर येण्यास मदत होते. त्यानंतर 9 ते 10 दिवसांनी आपले रोप हे निरोगी दिसायला लागते. हा हलकासा डोस आपण देतो. त्यामुळे पाने टणक दिसतात, रोपे कमकुवत दिसत नाहीत. जे कमकुवत रोपं असेल त्या रोपांना देऊ नका. काय द्यायचं नाही तर वर्मी वॉश, इतर टॉनिक एकत्र, ताक, गोमित्र, ऑलोवेरा जेल प्रत्येक 2 दिवसांनी काहीतरी देणे, जास्त खत, जास्त वाढ असा विचार आपण करतो आणि त्यामुळे आपलाही गोंधळ होतो आणि झाडांच्या मुळाचाही गोंधळ होतो आणि झाडांची जी वाढ आहे ती थांबते. तर स्टेप 3 आहे ते 7 ते 10 दिवसानंतर जेव्हा नवीन कोंब दिसायला लागतात तेव्हा वर्मी कंपोस्ट हे थोड्या प्रमाणात द्या किंवा नीमची जी पेंट पावडर आहे ती द्या किंवा केळीच्या सालीचे पाणी जे आहेत आपण लिक्विड फर्टिलायझर करतो ते पण तुम्ही देऊ शकतात. त्याचा फायदा काय होईल तर फांद्या, पाने आणि वाढ वेगवान पद्धतीने वाढ होईल. त्याचबरोबर ग्रोईंग करण्यासाठी टॉनिक्स कुठले वापरायचे? 1 लिटर पाणी, 2 चमचे वर्मी वॉश, 1 टीस्पून ऑलोवेरा जेल, 5 थेंब गोमित्र अर्क 10 ते 12 दिवसांनी मुळांजवळ द्या. या चुका करू नका ज्या छाटणीनंतर लगेच जड खत, एकाच वेळी अनेक खतं, त्याच्यानंतर जास्त पाणी, कडक उन्हात ठेवणे, केमिकल खतांचा डोस. कुंडीतील किंवा जमिनीतील रोपांमधला फरक. कुंडीतील रोपे हे खत कमी प्रमाणात लागते, लिक्विड फीड जास्त प्रभावी, ड्रेनेजमधून पाणी बाहेर येणे महत्त्वाचे आहेत. तर जमिनीतले रोपे हे स्लो रिसेलर्स, ऑर्गॅनिक खतं फायदेशीर ठरतात. मल्चिंग उपयोगी पडते, मायक्रोबिलिक ॲक्टिव्हेशन आवश्यक असतात. त्याचबरोबर गोल्डन रूल्स म्हणजे पहिले रिकव्हरी, मग ॲक्टिव्हेशन आणि मग न्यूट्रिशन ही पद्धत जवळजवळ प्रत्येक रोपावर काम करते. योग्य वेळी योग्य फीड दिले तर नवीन फांद्या जलद येतात, पाने मोठी किंवा हिरवी राहतात, रोपं दाट होते, फुले व फळांची क्षमता वाढते. योग्य फीड, जबरदस्त वाढ, चुकीचे फीड, रोप शॉकमध्ये जाते. तर लक्षात ठेवा, प्रुनिंग म्हणजे फक्त कापणे नाही तर रोपाला नवे जीवन देण्याची प्रक्रिया असते. त्यामुळे सर्व
गोष्टी आवश्यकतेने जर केल्या तर आपले प्लांट हे एकदम छान वाढ घेऊ. तर चला या पद्धतीने खते द्या आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.